नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। या घटनेनं मनाचा थरकाप उडाला असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत। या प्रकरणातल्या आरोपीला हाल हाल करत संपवावं अशी मागणी सुद्धा राज ठाकरेंनी केलेली आहे। निश्चित त्यांनी केलेलं कृत्य असंच आहे की त्यांना हाल हाल करूनच मारलं पाहिजे, चौकात नेऊनच मारलं पाहिजे। हे जरी आपल्याला मान्य असलं तरी कायद्याने तशी आपल्याला परवानगी नाहीये। कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तसं कुठे सरकारला करता येत नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पण तरी सुद्धा अतिशय लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ती केस आम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहे, टाकणार आहोत। त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत। गरज पडल्याच्या संदर्भामध्ये आम्ही कायदाही करू की अशा लोकांना एकतर पॅरोलवर सोडू नका आणि लवकरात लवकर निर्णय करून यांना फाशीची अतिशय कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी। नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आता राज ठाकरेंनी जी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली होती त्यावर असीम सरोदे यांनी आक्षेप घेतलाय। राज ठाकरेंनी असं वक्तव्य करायला नको, आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा होणार आहे। राज ठाकरेंची भूमिका ही लोकांना भडकावणारी आहे असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे। कसाबला सुद्धा भारत सरकारनं वकील दिलेला होता। कायद्याच्या भूमिकेतनं आम्ही शिक्षा देतो हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित झालं पाहिजे आणि यासाठी भारत सरकारनं वकील दिला होता असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे। या केसमध्ये 101% त्या माणसाला फाशीची शिक्षा होणार हे कायदेशीर वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु याचा अर्थ मग राज ठाकरेंनी काही विधान करायचं, बेताल स्वरूपात विधानं करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि सांगायचं की या माणसाच्या हाल हाल करून त्याला मारा, रस्त्यावर त्याला खेचून मारा, आपणच त्याला शिक्षा द्या, असं त्यांनी विधान केलेलं आहे। राज ठाकरे सारख्या जबाबदार नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कायदा हातात घेणं, लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकाऊ स्वरूपाचं विधान करणं हे चुकीचं आहे। याच्यातून बेकायदेशीरता वाढेल म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।